छत्रपती संभाजीनगरमधल्या एका मुलीची धक्कादायक घटना संपूर्ण देशात व्हायरल. संपूर्ण महाराष्ट्र रडला जेव्हा मुलीची आई म्हणाली की माझ्या मुलीसारखी मुलगी कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नये. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका आदर्श शिक्षिकेच्या मुलीने एक असा धक्कादायक प्रकार केला की जो पाहून संपूर्ण देशातील आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. एक अशी मुलगी जी अभ्यासात अत्यंत हुशार होती, ज्या मुलीच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं, तिच्या बोलण्यात नेहमी गोडवा असायचा. तिचं कुटुंब म्हणजे तिचे वडील जे आदर्श शिक्षक होते, तिची आई घरकाम करायची, त्यांचं कुटुंब संपूर्ण समाजासाठी आदर्श होतं. लोक म्हणायचे काय संस्कार आहेत तिची मुलीचं अगदी कौतुक केलं जायचं. पण जेव्हा या मुलीचं सत्य उघडकीस आलं, जेव्हा त्या मुलीचा धक्कादायक प्रकार जेव्हा न्यूजमध्ये आला, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडाली. हे प्रकरण जेव्हा आईला समजलं तेव्हा आई म्हणाली की अशी मुलगी माझ्या पोटाला आली, पण कोणाच्याच पोटी अशी मुलगी जन्माला येऊ नये. मग असे उद्गार त्या आईने का काढले? आईने हा प्रकार स्वतः माध्यमांना येऊन सांगितला. आई स्वतः म्हणते की माझ्या मुलीची ही घटना प्रत्येक पालकाला माहिती झाली पाहिजे. त्या आईने तो प्रकार दाबून ठेवला नाही, तर तिनं तो प्रकार सगळ्यांना सांगितला. मग असं काय झालं या मुलीच्या बाबतीत? या मुलीने असा कोणता धक्कादायक प्रकार केला की ज्यामुळे तिचीच आई तो प्रकार प्रकाशात आणायला निघाली? एक आई आपल्या पोटच्या लेकीला असं का म्हणत आहे की अशी मुलगी कोणाच्या पोटी जन्माला येऊ नये? असं त्या मुलीनं नेमकं काय केलं की आईनेच तो प्रकार टीव्ही समोर येऊन सांगितला? का संपूर्ण महाराष्ट्रातल्या पालकांची झोप उडाली आहे? चला जाणून घेऊया या धक्कादायक घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. एक घटना संपूर्ण देशात व्हायरल झाली. ही घटना आहे एका कुटुंबाची. एक कुटुंब जे छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत होतं, म्हणजे पूर्वीच्या औरंगाबाद इथे राहत होतं. वडील एक आदर्श शिक्षक, मुलांना ज्ञान देणं, संस्कार शिकवणं हे त्या वडिलांचं आयुष्य. घरातल्या एकुलती एक मुलगी, तिचं नाव होतं रिया. आई वडील रियावर जीवापाड प्रेम करायचे. रिया अशी होती की ती अभ्यासात अतिशय हुशार, चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं, बोलण्यात गोडवा असायचा. हे कुटुंब समाजासाठी आदर्श होते. सगळे म्हणायचे काय संस्कार आहेत या मुलीचे. पण आदर्श दिसणाऱ्या कुटुंबाच्या आत एक काळोख दडलेला होता. एक असं रहस्य ज्याची कोणालाच कल्पना नव्हती. जी मुलगी कालपर्यंत हसत होती, आज्ञाधारक होती, अभ्यासात हुशार होती, तिने अचानक एक दिवस असा धक्कादायक प्रकार तिचा उघड झाला की जो पाहून आई डायरेक्ट म्हणाली की अशी पोरगी कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नये. आज अख्खा महाराष्ट्र रडतोय. मग नेमकं या मुलीने काय केलं पहा. आज जेव्हा हा रियाचा प्रकार उघडकीस आला तेव्हा आईने कळकळीची विनंती केली की ही जी मुलगी आहे हिचा जो प्रकार आहे तर स्वतः ओरडून आईने न्यूज चॅनलवर सांगितला. बऱ्याच वेळा असं होतं की असा प्रकार हा उघडकीस आला की पालक एकतर पैसे देऊन दाबून टाकतात, पण तिच्या आईने सगळ्या पालकांना ही माहिती व्हावी म्हणून अक्षरशः तिने सगळं सांगितलं. मग काय घडलं होतं? तुमच्या बाबतीत असं घडू नये म्हणून तुम्ही काय करायचं? आई काय म्हणाली पहा. रियाचं जे बालपण होतं ते अतिशय आनंदात गेलेलं. वडील शिक्षक असल्यामुळे घरात शिस्त होती, पण रिया वडील आणि आई यांच्यातला दुवा होती. घरात काही तणाव असला तर रियाचं हसणं पाहून तणाव दूर व्हायचा. रिया 5वी-6वी पर्यंत अत्यंत निरागस होती. ती फक्त अभ्यास आणि खेळ या दोन्ही गोष्टींमध्येच रमलेली असायची. पण रिया जेव्हा 8वीत आली तेव्हा तिच्या वागण्यात एक अदृश्य बदल जाणवला. ही गोष्ट आहे साधारण 8 वर्षापूर्वीची. जेव्हा रिया 8वीत होती तिच्या वागण्यात अचानक बदल झाला. प्रचंड अभ्यास करणारी रिया आता अभ्यास करतच नसायची. आईला हे जाणवायचं, पण नेमकं काय प्रॉब्लेम आहे हे तिच्या आईला कळत नव्हतं. रिया अचानक शांत राहायला लागली, कधी कधी एकटी बसून राहायची. आता सुरुवातीला आईला वाटलं की मुलगी किशोर वयात आल्यामुळे तिच्या शरीरात बदल झाले आहेत आणि हा बदल कदाचित तिच्या वागण्यामध्ये झाला असेल किंवा तिला भीती वाटत असेल. पण रिया तिच्या मनात काय चालू होतं, तिच्या मनात काय दडलं होतं जे कोणाला दिसलंच नाही. 8वीला असतानाच तिच्या मनामध्ये एक घटना घडली होती जी तिने तिच्या मनात दाबून ठेवली होती आणि ज्यामुळेच आज महाराष्ट्राला हादरवणारी घटना उघडकीस आली. त्याची पायाभरणी खरं तर 8वीलाच झाली होती. जसं प्रत्येक आईवडील दुर्लक्ष करतात तसं तिच्या आईवडिलांनी देखील दुर्लक्ष केलं. तिच्या आईवडिलांनी त्यावेळेस काहीच ॲक्शन घेतली नाही. म्हणून रियाच्या बाबतीत आज धक्कादायक घटना उघडकीस आली. रियाच्या वागण्यातलं जे मौन होतं त्याची आईला शंका येत होती. तिची आई ही शंका कशाची आहे तिला कळत नव्हतं. हेच मौन रियाच्या भविष्यात कितीतरी धोकादायक ठरणार होतं याची कल्पनाच कोणाला नव्हती. रिया आता 8वीतून 9वीला आली, 9वीतून 10वीला आली. 10वीला आल्यावर रियाला 88 मार्क पडले. संपूर्ण कुटुंब आनंदित झालं. वडिलांचा रियावरील विश्वास आणखी वाढला. पण रियाच्या चेहऱ्यावरचा खरा आनंद कुठेतरी हरवला होता. 8वीलाच तिच्यासोबत एक गुपित घटना घडली होती. त्याची सावली 10वीवर पडली, पण आई वडिलांना काही समजलं नव्हतं. पण जेव्हा आज हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा 8वी पासूनचे जे सगळे प्रकरण होते ते सगळे समोर आलेले आहेत.
तेव्हापासून सगळे महाराष्ट्र आज धक्कादायक त्या ठिकाणी झालेला आहे। 10वीच्या यशानंतर रियाला पुढील शिक्षणासाठी शहराबाहेर हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। आई वडिलांनी खूप विचार करून निर्णय घेतला होता। त्यांना वाटलं रिया बाहेर जाईल, नवीन लोकात मिसळेल आणि तिचा आत्मविश्वास वाढेल। रिया हॉस्टेलला गेली। सुरुवातीला सगळं काही ठीक, ती रोज आईला फोन करायची। काही दिवसांनी तिनं फोन करणं कमी केलं। आईने विचारलं का फोन करत नाही, तर तेवढ्यात ती म्हणली आई खूप अभ्यास असतो त्यामुळे फोन करणं जमत नाही। आणि मग एक दिवस जेव्हा आईला कॉलेजकडूनच फोन आला, रियाला कॉलेजमधून एक दिवशी अचानक आईला फोन आला। कॉलेजमधून फोन आल्यावर आई सुरुवातीला घाबरली। आईने बोलण्यास सुरुवात केली। तिकडून प्रिन्सिपल बोलत होते। प्रिन्सिपल जे बोलले ते ऐकून आईच्या हातातून फोन खाली पडला। खरं तर हा पहिला धक्का होता आणि इथूनच सगळं रहस्य उलगडणार होतं। 8वी पासून दाबलेलं रहस्य उघडकीस येणार होतं आणि आई म्हणणार होती अशी पोरगी कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नये। अक्षरशः पहिला फोन आला, आई अक्षरशः जागेवर गपकून बसली। फोनमधून आवाज आला, रियाला कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं। रिया अत्यंत हुशार मुलगी, 10वीला 88, 12वीलाही खूप जास्त मार्क, पण तिला मग कॉलेजमधून का काढलं हा सगळ्यात मोठा प्रश्न। पण त्यानंतर जे उघड होणार होतं ते संपूर्ण राज्याला हादरा देणार होतं। कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं। कारण विचारल्यावर कॉलेजने अशा काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या। मग त्या गोष्टी काय होत्या, आईला काय कळलं हे ऐकून आई वडील दोघे हादरले। वडिलांनी नेमकं काय केलं होतं रियाला, मग पुढे काय झालं। आता यानंतर झालं असं, रियाला कॉलेजमधून काढण्यात आलं। अचानक फोन आल्यावर कॉलेजमधून काढून टाकलं असं समजलं। तिचे आई वडील कॉलेजमध्ये गेले, हॉस्टेल होतं तिथे गेले। तिथे गेल्यानंतर त्यांना काही धक्कादायक गोष्टी समजल्या। अजून कोणाशी त्यांचं कनेक्शन नव्हतं। मग त्यांनी काय केलं, रियाला घरी घेऊन आले। घरी घेऊन आल्यावर रियाला विचारपूस केली। रियाने एवढं काही सांगितलं नाही। रियाला 2 वर्ष त्यांनी घरीच ठेवलं। त्या आईला अशा धक्कादायक गोष्टी समजल्या होत्या की त्यावेळेस त्यांनी त्याच्यावर जास्त काही केलं नाही। 2 वर्ष तिला घरी ठेवलं। जवळपास 2 वर्ष तिच्यावर पहारा ठेवला। त्यांना असं वाटलं की रियाला वाईट मार्गापासून आपण वाचवत आहोत। मग रियाच्या मनात काय सुरू होतं याची कल्पना कोणाला नव्हती। 2 वर्षाच्या एकांतवासानंतर तिला पुन्हा शिक्षणासाठी पुण्याला पाठवलं। आई वडिलांचा आता रियाला सुधारण्यावर त्यांचा विश्वास होता। रिया पुन्हा पुण्याला गेली, पण यावेळी ती शांत होती। पुण्याला गेल्यावर तिने त्याच्या आई वडिलांशी अंतर ठेवायला सुरुवात केली। ती फक्त आवश्यक असेल तेव्हाच फोन करायची, मी रूमवर आहे अभ्यास करते असे सांगायची। पण रियाच्या आयुष्यात नेमकं काय सुरू होतं, तिला आधी कॉलेजमधून का काढलं होतं, 8वीलाच तिच्या वागण्यात काय बदल झाला होता, या सगळ्या गोष्टीचं कनेक्शन आता उघड होणार होतं। कारण की रिया आता एक असं पाऊल उचलणार होती की ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसणार होता। एका दिवशी झालं असं, पुण्यातून अचानक एक फोन आला। तो फोन होता की रिया ही तुमची मुलगी आहे का। तिकडून हो असा आवाज आला। रियाने जीवन संपवलं अशा प्रकारचा फोन होता। रियाने पुण्यामध्येच तिचं जीवन संपवलं। एक आदर्श शिक्षकाची मुलगी, अगदी लाडाकोडात वाढलेली, चांगले मार्क पडलेली, पण तिने जीवन संपवलं। तिने जीवन असं का संपवलं याचा तपास सुरू झाला। त्या तपासात तिच्या 8वी पासूनचे 12वी पर्यंतचे सगळे धक्कादायक रहस्य उघड झाले। त्यांच्या लक्षात आलं 8वीला रिया जेव्हा शाळेत होती तेव्हा तिच्यावर एका 21 वर्षाच्या मुलानं तिच्यासोबत नको तो प्रकार केला होता। हे प्रकरण तिच्या आईला माहिती होतं, पण शिक्षकाच्या मुलीच्या बाबतीत असं घडल्यावर बदनामी होईल म्हणून आईने ते प्रकरण दाबून ठेवलं। जेव्हा ती 10वीला हॉस्टेलला आली तेव्हा तिचं एका मुलावर प्रेम झालं। तीही ते 6 महिने राहिली। त्या मुलाकडून तिला बाळ झालं। 16 वर्षे तिला मूल झालं। ते मूल त्यांनी अनाथ आश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला। हे प्रकरण 10वीचं होतं। तिचं जीवन संपवण्यामागचा धक्का ते 3रंच प्रकरण होतं। 2 वर्षे घरी राहिली, पुन्हा पुण्याला परत आली तेव्हा 45 वर्षाच्या व्यक्तीसोबत वागोली ते राहायला आली। त्याच्याशी लग्न केलं। ती त्याला नवरा मानायची। त्याच्याकडून तिला दुसरं अपत्य झालं होतं। इतक्या सगळ्या धक्कादायक प्रकरणात नैराश्यात गेली आणि तिने टोकाचा निर्णय घेतला। त्याच वेळेस तिची आई रडून सांगत होती, माझी रिया ती अशी होती, ती माझ्या पोटात जन्माला आली कारण आम्ही तिला वेळ दिला नाही, आम्ही तिच्याशी मैत्रिणीसारखं बोललो नाही, आमच्याकडून चूक झाली असं आईचं म्हणणं होतं। 8वीला झालेला प्रकार आईने दाबला होता। त्यामुळे रियाच्या मनात असे बदल झाले की स्वतःचे निर्णय ती घेऊ लागली। आयुष्यात इतकं नैराश्य आलं का तिने टोकाचं पाऊल उचललं। त्यामुळे संपूर्ण पालकाला जागरूक करण्यासाठी एका आईने हीच घटना ओरडून सांगितली आणि त्याच चॅनलवरून हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आहे। हे प्रकरण होऊन कदाचित भरपूर दिवस भरपूर वर्ष झाले असतील, कदाचित हे प्रकरण न्यूजमध्ये आलं नाही, पण आपल्या मुलामुलींकडे लक्ष ठेवणे आपली किती महत्त्वाची जबाबदारी असते हे या न्यूजमधून समजतं। आता या घटनेविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।